12 जुलै रोजी मंडळाधिकारी श्री पोटेसाहेब आणि तलाठी श्री गळाकुटे साहेब यांना गहन खनिज प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी निलंबित केलेला आहे। तसेच 2 तलाठी आणि 2 मंडळाधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे। ही चौकशी किंवा हे निलंबन हे पूर्णतः चुकीचं आहे आणि एकतर्फी आहे अशी तलाठी संघटनेची धारणा झालेली आहे आणि त्यामुळे सर्वजण व्यथित झालेले आहे। अहोरात्र काम करून सुद्धा गहन खनिजसारख्या प्रकरणामध्ये मागील बऱ्याच दिवसामध्ये तलाठी आणि मंडळाधिकारीवर जीवघेणे हल्ले झालेले आहे आणि त्यामध्ये पाहिजे तशी कारवाई जिल्हा प्रशासनाकडून झालेली दिसून आली नाही। त्यामुळे उद्विग्न होऊन आज रोजी आम्ही गहन खनिज प्रकरणी बहिष्कार टाकत आहोत आणि निलंबित झालेले तलाठी आणि मंडळाधिकारी यांना त्वरित कामावर रुजू करून घेण्यासाठी विनंती करणार आहोत। त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व तलाठी मंडळाधिकारी इथं बसलेलो आहोत आणि यासाठी सर्व तलाठी आणि मंडळाधिकारी यांचा पाठिंबा आहे। महाराष्ट्र राज्य तलाठी संघ आज महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जिल्हा शाखा हिंगोली यांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्याचे ठरले होते। काल गहन खनिज प्रकरणी एक तलाठी आणि एक मंडळाधिकारी यांच्यावर झालेली कारवाई याचा निषेध म्हणून हा निवेदन देण्याचा प्रकार आम्ही केलेला आहे। या तलाठी आणि मंडळाधिकाऱ्याकडे असलेला अतिरिक्त पदभार, अनेक गावांचा कारभार आणि जनतेची अनेक प्रकारची कामं प्रलंबित राहत आहेत। तरीही गहन खनिजाच्या कारवाईमध्ये आम्हाला ज्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या, वाहन, पोलीस बंदोबस्त, त्यानंतर तिथली जे बंदोबस्तासाठी जे द्यायची सुविधा आहेत स्थानिक लेवलला, वाळूघाटावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, जेवण असेल, 12-12 घंटेच्या ड्युट्या काढून सुद्धा त्या घाटावरची कुठलीही सुविधा तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना उपलब्ध होत नाही। त्यानंतर जनतेची कामं खोळंबले जातात आणि जनतेकडून आणि अधिकाऱ्याकडून ओरड होते की तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा, घाटही सोडता येत नाही आणि जनतेची कामंही करता येत नाही। अशा द्विधा मनस्थितीत आमचा तलाठी बांधव आणि मंडळाधिकारी अडकलेला आहे आणि थोडं जरी घाटाकडे दुर्लक्ष झालं तर घाटावरून चोरी होणार म्हणजे होणारच आणि रात्रंदिवस हा प्रकार होत आहे। अनेक रस्ते, अनेक वाटा या घाटामध्ये आहेत। आपल्या 4 भिंतीमध्ये, 4 खोल्यामध्ये आपण 4 जण असतो आणि घराची चोरी होते तेव्हा काय आपण लेकराबाळाला मारतो का? तशीच पद्धत आहे की एवढ्या मोठ्या शिवारामध्ये, एवढ्या मोठ्या घाटामध्ये जर रेतीचं उत्खनन होत असेल आणि जर तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यावर कारवाई होत असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे। ही या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सर्वांनी आज तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावं यासाठी हे आंदोलन, हे घटनात्मक मागणी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे करत आहोत। या सर्व मागणीला आमच्या सर्व तलाठी बांधवांचा आणि मंडळाधिकाऱ्याचा पाठिंबा आहे। जय हिंद।